राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसतायत। राज्यात थंडी कमी झालेली आहे। हेच नाही तर आता भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय। कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे। गेले 2 दिवस राज्यातील तापमानात वाढ झालेली आहे, त्यामुळे गारवा काहीसा कमी होऊन अनेक भागात उकाडा सहन करावा लागतोय। दिवसाच्या तापमानातही वाढ झाल्यामुळे उन्हाचा तडाखा देखील बसतोय। दरम्यान पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात गारठा जाणवणार नाही। याचबरोबर कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह कमी झालाय, त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी झालंय। याचबरोबर सध्या राज्यात पूर्वेकडून वारे वाहत आहेत, त्याचबरोबर आर्द्रताही वाढली आहे। याचा एकंदरीत परिणाम म्हणून राज्याच्या तापमानात वाढ झालेली असून बरोबरीने थंडीचं प्रमाणही कमी झालंय। ही स्थिती साधारण पुढील 5 ते 7 दिवस कायम असणार आहे, असं हवामान विभागानं सांगितलंय। नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं, त्यानंतर मागील काही दिवसांपासून थंडी वाटत होती। आता पुन्हा एकदा तापमानात बदल झालेला असून उकाडा जाणवतोय, त्यामध्येच पावसाचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान हवामान खात्यानं चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली आहे। IMDनुसार बंगालच्या उपसागरात तयार होणारी एक नवीन हवामान प्रणाली वेगानं सक्रिय होतीये। काही दिवसात ती एका मोठ्या चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते। या चक्रीवादळ प्रणालीमुळे पुढील 5 दिवसात केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 28, 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस पडेल, त्यामध्येच दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये मोठं संकट आलेलं असून वातावरण खतरनाक झालंय। देशात वातावरणात सातत्यानं बदल होत आहे, याचा परिणाम आता आरोग्यावरही होताना दिसतोय। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।